गरम गरम भजी काढून दिलेत आम्हाला आता इकडे. भजी पाव जरा खाऊया आणि चहा पिऊया जरा इकडे. IDFC फर्स्ट बँक निगडी शाखा इकडेच आमची पहिली ऑर्डर आहे. तर बघूया. अमित नामरे का सबस्क्राईब मंडळी आहेत, त्यांना भेटल्यानंतर त्यांना पण चांगलं वाटतं आणि बऱ्याच जणांना सरप्राईज होतं की मी डायरेक्ट डिलिव्हरी करायला आलो आहे. जेवणामध्ये आम्ही घेतलं आहे दुपारच्या जेवणातलं थाळी. इकडे मी अंडा थाळी घेतलं आहे. हे आमचे राजसिंग यांनी म्हटले व्हेज खाणार आहे मी, तर त्यांनी व्हेज थाळी घेतली आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वेगळा व्हिडिओ आहे. मी आज चाललेलो आहे पुण्याला. तर आज आहे वेगळा व्हिडिओ. आपण रत्नागिरी हापूस भरपूर जणांपर्यंत पोहोचवला आहे. त्याची आज डिलिव्हरी आहे आणि आम्ही आज चाललो आहे पुण्याला. तर सकाळची वेळ लवकर निघणार होतो 4-4:30ला, परंतु थोडा उशीर झाला कारण की आज पण आंब्याच्या पेट्या गावावरून आल्या. तर इकडे आपल्या शॉपमध्ये ह्या इकडे अशा पेट्या आणून ठेवतो. तर ह्या आजच्या काही बॅलन्स शॉपमध्ये ठेवणार आहे. इकडे पायरी वगैरे आहे. टेम्पोमध्ये इकडे काही भरलेले आहेत बाकीच्या आणि बुक वगैरे सगळे घेऊन मी चाललो आहे आज. सकाळचा पनवेलमधला नजारा आपल्या शॉपच्या समोर. इकडे आहे गाडी आणि आमचे राजेंद्र सिंगजी जे टेम्पो ड्रायव्हर. आणि इकडे अशा पेट्या भरल्या सगळं. सगळ्यामध्ये ॲड्रेस वगैरे प्रॉपरली लिहून. तिकडे आपलं शॉप आहे. जायंगे हे तर माझ्या अगोदर चालेल आणि मला फोन करून उठवलं त्याने. आणि रात्री 3 वाजता एकदा पुन्हा मी इकडे आमच्या पेट्या आहेत तिथे उतरायला आलेलो. तर सकाळचं एकदम फ्रेश वातावरण आहे. पटकन निघूया. शॉप बंद करतो. वर्षा शॉपवरती एकटीच असेल. पायरीचा आंबा पण सध्या आलेला आहे आणि तुम्ही कधी तुम्हाला यायचं असेल ना तर आपल्या शॉपला येऊन आंबे खरेदी करू शकता. तर हे पेट्या दर दिवशी अशा 1-2 दिवसाआड असे भरपूर साऱ्या 50-50, 60-60 पेट्या आपण आणत असतो. तर चला आपला प्रवास सुरू होत आहे आता. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला सकाळची वेळ आणि थंडगार वातावरण आहे. बेड लावतो आता आणि हायवे पकडणार. आपण जुना मुंबई पुणे हायवेने जाणार आहोत. सकाळी आम्ही घरातून निघालो. वातावरण एकदम थंडगार होतं. आम्हाला माहिती होतं की पुढे जाऊन दुपारची गरमी वाढेल आणि त्या अगोदर आपण मुंबई पुणे हायवे जो आहे तो आपण क्रॉस करूया. आणि कधीकधी हायवेवरती अचानक ट्रॅफिक पण जाम होते, त्यामुळे म्हटलं आपलं अंतर क्रॉस करू. सूर्योदय होत होता आणि तांबूस पिकलं होतं. सकाळचा प्रवास करायला म्हणा किती भारीच वाटतं. शेडूंग पाट्यावरून पुढे आल्यानंतर टोल क्रॉस करताना पुढे मग आपल्याला नाश्ता पाणी करायचं होतं. खोपोलीच्या अगोदर इकडे CNG पंप आता नवीन एक ओपन झाला आहे. तिकडे आम्ही उतरलो आहे CNG भरायला. बरेच आहेत तिकडे, म्हणजे 1, 2, 3, 4 असे सेशन पॉईंट आहेत. बघूया भरूया इथून. आता नाश्ता पण करूया. इकडे बाजूला आहे ना रोडच्या साईडलाच चाय आणि स्नॅक्स कॉर्नर आहे. इथे आपण नाश्ता करूया. बऱ्याच दिवसानंतर मी पण आता हे तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हिडिओ दाखवतो आहे जो प्रवास करून, कारण बरेच दिवस मध्ये गॅप पडले आपल्या व्हिडिओचा. पण तुम्हाला येतील व्हिडिओ, घाबरू नका. गरम गरम भजी काढून दिलेत आम्हाला आता इकडे. भजी पाव जरा खाऊया आणि चहा पिऊया जरा इकडे. सुक्का चटणीने ओली चटणी पण घेतली आणि छान गरम गरम मस्त बनवलीत भजी. अच्छा आहे ना, गरम अच्छा लग रहा है. खोपोलीमध्ये प्रवेश केला आता. खोपोलीचं मार्केट, सकाळची वेळ, नजारा बघा. काय काय अजून दुकानं उघडलीत पण नाही ना. पुढे जाऊन आपल्याला घाट सेक्शन लागणार आहे आता. खंडाळा, लोणावळा खंडाळा घाट. आता आम्हाला इथून पहिल्या ना पुण्यात जायचं आहे. पुण्यात पहिल्या ना जो वाकड, पिंपरी चिंचवड, RJ आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिकडे पिंपरी सौदागर वगैरे, ते पहिले आम्ही कंप्लीट करणार. नंतर पुढे बघूया धनकवाडी वगैरे काय काय आहे अजून 2-3 ठिकाणचे. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला एकाच ठिकाणचे असे 5-6 पेट्या नाही ऑर्डर आल्या आहेत. एक इथेच एक तिथे असा आहे. त्यामुळे थोडं धावपळवणार आहे आमच्या दिवस जाणार आहे पूर्ण आमचा. आणि हे कसे 4-8 दिवसामध्ये घेतलेले सगळे ऑर्डर आहेत. हे खोपोली नगर परिषद यांचा इकडे इंटरगेट स्टेशनला जायला रस्ता इथून. घाट सेक्शन सुरू झालं आहे. इथे वळणावळणाचे रस्ते आणि रस्त्यावरून प्रवास करण्याची मजा पण वेगळी आहे. थोडंसं रिस्की पण आहे. फान ठेवून आजूबाजूच्या गाड्यांचा जर अंदाज घेऊन करायला लागतो सगळं. आता बघा हा टेम्पो आहे, पुढे जाऊ शकत नाही, वंसावरून एखादी गाडी येऊ शकते. आता मला वाटतं खोपोली बायपास पण झाला आहे. आम्ही येताना बायपासने झालो होतो बाहेरून डायरेक्ट. बरेच दिवस बुलेटवरून लॉंग राईड नाही, म्हणजे लॉंग राईड ॲटलिस्ट फिरलो नाही कुठे. आता मी खास करून त्यासाठीच घेतलेली गाडी, म्हणजे जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी फिरेल. पण जसं विचार करतो तसं होत नाही. करूया प्लॅनिंग. माझे भरपूर प्लॅनिंग आहे तसे. सगळे सध्या व्यवसाय वगैरे सगळ्या गोष्टीत गुंतलेलो आहे आपण. जागावरती टर्न आहे तिकडे.
पहिल्या गेअरवरती डायरेक्ट गाडीत चढते फक्त. कंपल्सरी गाडी थांबवूनच तुम्हाला गिअर टाकायला लागेल असा विषय इथे. पूर्वी तर सगळ्या गाड्या याच रूटने यायच्या. जेव्हा एक्सप्रेस नव्हता तेव्हा किती ट्रॅफिक लागायची इकडे. इथे कंपल्सरी पाया पडायचं आणि 1-2 रुपये असे द्यायचे. हे सगळे ड्रायव्हर करतात इथं. येताना पूर्वी पण लोक एसटी इथून क्रॉस करताना इथे थांबायचे. एसटी पण एकदम डेंजर डन आहे. टेम्पो हवा कसा मध्येच घुसला बघा. इथे पोलीस असतात कंपल्सरी. इकडे नाका आहे. एसटी घाटात चढताना किती स्लो चालले बघा. एकदम स्लो, एकदम स्लो. बघा एक्सप्रेस दिसतोय बघा. खंडाळा शपथ है बघा. ये देखो कहाँ चला गया. एक अरे बाप रे, पार्किंग किया क्या इधर. ये बाप रे कैसा गया उधर. देखो ना खतरनाक गया है. रात्रीच्या वेळेस झोप आली की बघा कसला तो वाचलाय तिथे. नाही तर खाली गेला असता डायरेक्ट दरीत. इथे तुम्हाला पक्का काय ना काय दिसणार. डेंजर असतं खंडाळा घाटामध्ये. नजर हटी दुर्घटना घटी. जाहिरात आहे लोक. पुण्यामध्ये प्रवेश केलाय आम्ही. आणि आता सगळ्यात पहिली आमची ऑर्डर आहे ती निगडीमध्ये. पाठीमागे देहू रोड गेला, पुण्याला नंतर निगडी, नंतर मग आम्ही चिंचवडच्या काही ऑर्डर आहेत म्हणजे अगदी वाकडच्या परिसरातल्या. पिंपळे सौदागर बाजूचा परिसर, बानेर आणि पुढे स्वारगेट साईडला पण आहेत काही. लांब लोकेशन आहेत पण ठीक आहे. आज पहिला दिवस आहे आमचा. असं काहीतरी वेगळं करतो. स्वतः आम्ही घेऊन आलो पेट्या. आता ह्याच्या अगोदर पण आम्ही पुण्यातल्या ऑर्डर घेतल्या ना, त्या कसं ट्रान्सपोर्टने डायरेक्ट इकडे यायच्या. त्यांचे डेपो असायचे तिकडे बुक करायचो आणि तिथून मग ते आम्ही पोर्टर किंवा मग बोर्झो किंवा वी-फास्ट काहीतरी बुक करायचो. तर ते यावेळेस म्हटलं एकदाच जाऊन बघूया कसं काय एक्सपिरियन्स येतं. बघूया. आता निगडीमध्ये आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे. आपल्या कस्टमर त्यांना फोन केलेला. 1-2.5 किलोमीटरवरती त्यांचं घर आहे. IDFC फर्स्ट बँक निगडी शाखा इकडेच आमची पहिली ऑर्डर आहे. तर बघूया. अमित नाव रहेगा. यहाँ सब स्टॅच्यू मस्त आहे. पत्रिका वाटायला वेळ नाही आपल्याकडे. या साईडला बघा पुण्यामधले लोक काय करतात त्याचा पत्ता नाही. पुणे इथे काय होते पत्रिका डायरेक्ट बॅनर मोठा बनवला आहे. आणि मेन हायवेवरतीच मेन रोडवरतीच सगळ्यांना आपणच आग्राचे निमंत्रण. ऐसा अपनी जगह मुंबई में लगाएंगे. DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे. रस्त्याला पूर्ण आंबेवाले सगळे. इकडे बघा कोकणातला आंबा इकडे विकतात लोक. रत्नागिरी, देवगड, केसर, पायरी सगळं आहे. पण हे कसं माहिती आहे का, केमिकलवाले पण बरेच जण असतात. म्हणजे जबरदस्तीने पिकवलेली फळं, त्याला टेस्ट नसते. समोर सिग्नल लागला आहे आणि बिंदास लोक गाड्या ऐकून डायरेक्ट सिग्नल तोडून जातात. बिंदास आहे बघा. आज समोर तर 5-10 गेले आहे बघा. सगळे लोक सिग्नल तोडत आहेत. पुणे तिथे काय होऊ नये. अरे आम्ही आपलं मस्त थांबलो इकडे. सगळे सिग्नल तोडत आहेत. आमचे 3 पार्सल लिहून झालेत आता कसपटे वस्तीतले. आणि आता चाललोय पिंपळे सौदागर. पुण्यातले रस्ते खूपच भारी आहेत. पुण्यामधली पिंपळे सौदागरमधली लेऑन ऑर्बिट सोसायटी या इकडे आलो होतो. इथे पेटी दिली एक. आणि कस्टमरला भेटायला मिळते. बरेच जण आपले सबस्क्राईब मंडळी आहेत. त्यांना भेटल्यानंतर त्यांना पण चांगलं वाटतं. आणि बरेच जणांना सरप्राईज होतं की मी डायरेक्ट डिलिव्हरी करायला आलो आहे. तर त्यांना असा विश्वास बसत नाही. तर ते एक आहे. एक सरप्रायझिंग पण आहे त्यांच्यासाठी. अजून एक ऑर्डर आहे इथून, ते पण आता घेऊन जागा. ही सोसायटी आहे लिओन ऑर्बिट सोसायटी. पुण्यामध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चर आता इकडे बिल्डिंग्स वगैरे खूप भारी भारी झालेत. आम्ही चाललो आता पुढे वारजे आणि धनकवडी आणि त्या साईडचे कात्रज साईडची डिलिव्हरी करायला. म्हणजे अगदी पुणे आता मुंबई सातारा रोड पकडला आहे. वारजेमध्ये राहुल पार्कच्या इकडे आपले एक सबस्क्रायबर आहेत. गुहागरच्या आहेत त्या. तर त्याने इकडे पेटी मागितलेली. त्या आहेत नाही घरी पण
इथे त्यांच्या गेटवरती सिक्युरिटीकडे द्यायला सांगितलं, आपण ते दिले. वारजेमधले अजून आता बघूया कुठले, नाही तर धनकवडी आणि मग कात्रजच्या पेटी घेऊन जाऊया आपण. आलोय धनकवडीमध्ये. इकडे एक पार्सल देत होती आपली पेटी, तिकडे दिली मी आता. आणि दुपारचे इथं वाजलेत जवळपास 1:30 आणि मला आता भूक लागली सगळ्या आम्हाला दोघांना. जेवणामध्ये आम्ही घेतलं आहे दुपारच्या जेवणातलं थाळी. इकडे मी अंडा थाळी घेतलं आहे. हे आमचे राजसिंग यांनी म्हटले व्हेज खाणार आहे मी, तर त्यांनी व्हेज थाळी घेतली आहे. पण छान आहे. ही काहीतरी 120ला आहे आणि 130ला आहे. एवढ्या याच्यामध्ये चांगली मस्त भाकरी, बाजरीची भाकरी मिळते, 2 भाकऱ्या मिळतात आणि छान ताट भरून पूर्ण हे जेवण मिळतं. चांगलं जेवण आहे ते आणि भरपूर लोक येतात. बऱ्याच जणांनी इकडे फीडबॅक बघितला मिळतात, गुगलचं चांगलं आहे. सोलकढी, कांदा, लिंबू आणि काय काहीतरी अळणी काहीतरी आहे सार. दुपारचं भरपेट जेवण झालंय. 2 भाकऱ्या मोठ्या मोठ्या होत्या, पोटच भरलं त्याने. आणि आता आम्ही चाललोय अजून एक इकडची एक धनकवडीची एक पेटी आहे ती जायची, ती जायला चाललोय. आणि इकडे पुण्यामध्ये तर कितीतरी लोक आंबे असे कोपऱ्यात घेऊन असे सगळे पूर्ण स्टॉल लागलेत. रत्नागिरी, देवगड, हापूस. पुण्यात खूप मंडळी अगदी यांचे क्रेज खूप आहे हापूस इकडे, सगळीकडेच आहे. पुण्यात तर खूपच आहे. पुण्यात भरपूर जण घरून पण काही जण विकतात आंबे. आणि पुण्यात भरपूर जण कोकणातले स्थायिक झाले तिकडे, त्याच्यामुळे फुल एकदम धंदा तिकडे, व्यवसाय फुल चालतो हापूसचा. आणि डिमांड पण खूप आहे आणि लोक इकडून पण घेतात, व्यवसाय पण करतात. आणि काही लोक कोकणातला होलसेलने घरून पण तो व्यवसाय करतात. आपले जगन्नाथ दादा आहेत ना, त्यांच्या इथून मग पुढे विमाननगर, वडगाव शेरी आणि जे बाकीच्या गोष्टी आहेत ते करणार आहोत, मोशी वगैरे. आणि मोशीवरून नंतर मग तिकडून चाकरमार्ग असं जाणार आम्ही रिटर्न. बऱ्याच दिवसानंतर हडपसरला आलो आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ शूट करतो, तर बऱ्याच गोष्टी मिस होतो माझ्याकडून. व्हिडिओ शूट करायला पाहिजे, हे पण दाखवायला पाहिजे. आपले जगन्नाथ दादा, त्यांना भेटलो मी आज. आता आम्ही बऱ्याच नाही अर्धा तास तरी त्यांच्यासोबत होतो, ज्यूस वगैरे प्यायलो. त्यांच्याकडे काही 3-4 पेट्या एक्स्ट्रा होत्या, त्या आम्ही ठेवल्या. पण तसेच मला उद्या परवा बुकिंग मला डिस्ट्रीब्यूट करता येते. शूटच करायचं विसरलो. आता गाडी ब्लॉग चालू आहे माझा. हे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ केला की हे पण होता. आणि बऱ्याच दिवसानंतर भेटलं तर मग आम्ही एकमेकांशी विचारपूस करत होतो. लक्षातच झालं शूट करायचं. आता गाडीत बसल्यावर पुढे आल्यानंतर शूटच नाही केलं काय. हां क्लोई माझी फ्रेंड झाले. मी आल्यापासून इथे बसलोय, आता पाणी प्यायलो मस्त. तिकडे पेट्या दिल्या. ह्या काकू आहेत त्या आपल्या पूर्वीपासून जुन्या सबस्क्रायबर आहेत आणि मसाले घेत असतात. वर्षा, तुला मी चांगली ओळखते. वर्षा, तुझं जेवण आणि हे सगळं मी बघते. हा, आणि प्रेरणा तुला ओळखत असतील. 70 वर्षाची म्हातारी. तुमचा नंबर वगैरे सगळं सेवा यांचा. मग ते अगदी शॉक झाले, तू कसा काय आला पेट्या घेऊन. खरंच तुमच्या गावाला यावंच वाटतं मला. खरंच ते आले होते ना ते मध्ये ठाण्याचे, त्यांचं बघितलं होतं तेव्हा मी पण जाईन का. तुम्हाला मी माझ्या घरी शिवाजी पार्कला बोलवलं. शिवाजी पार्कला माझा धाकटा मुलगा असतो, हा इकडे मोठा मुलगा असतो. जरूर या ना पनवेलला. तुम्ही तिकडे याल तेव्हा पनवेलला जरूर या. शिवाजी पार्कला तुम्हाला चौघांनाही बोलवणार, मला अगदी मनात आहे. जरूर छान वाटला. आणि त्यांनी याच्या ह्या 2 पेट्या आता मागितल्या. त्याच्या अगोदर पण अगोदर देवगडापासून मागितलेले 3 ते 4 पेट्या. तर यांचे रेग्युलर ऑर्डर असतात आपल्याकडे. तर हे राहायला असतात विमाननगरला. आणि याच्या अगोदर वडगाव शहरीला पण 2 पेट्या दिल्या. आता मला इथं मोसरीला जायचं आहे. सगळ्यांकडे काय शूट घ्यायला जमलं नाही मला. बऱ्याच जणांकडे आज सकाळी भेटणं होत आहे त्यानिमित्ताने. आणि खूप बरं वाटलं मला, एकदम आनंद झाला. आणि बऱ्याच जणांना वाटत नव्हतं की मीच येतो द्यायला. मी थोडं आवाजावरनं कळलं मला थोडं, हे सतीश साहेबच येत आहे वाटतं. छान, एकदम खूप बरं वाटलं, खूपच बरं वाटलं. व्हिडिओ तर खूपच छान असतात. आणि आईला माझा नमस्कार सांगा. आईचं जे नाव तुम्ही लिहिलंय ना ते खरंच कौतुकास्पद आहे. थँक्यू. रटाटे बंधू. इथे घेऊन जाऊ का? येते काय तो पनवेलला? येते काय आमच्या गावी? येते काय? आवडेल. चला येऊ मग. थँक्यू. चहा वगैरे घेणार आहे नेक्स्ट टाइम. थँक्यू. आज आम्हाला संध्याकाळ झाली इकडे 6:30 वाजलेत आणि एक पार्सल अजून द्यायचं आहे आम्हाला. मोशीमध्ये आलोय.
संध्याकाळ झाली की पूर्ण पुण्यात जाम असतं सगळीकडे. बरं झालं आम्ही सिटीतल्या सगळ्या ऑर्डर कंप्लीट केल्या 5च्या आतमध्ये, 6च्या आतमध्ये, म्हणजे 5च्या आतमध्ये झाल्या. 6पर्यंत आम्ही अगदी विमाननगर त्या परिसरात होतो, तिकडे काही जास्त जाम नव्हता. आता आम्ही मोशी साईडला होतो, तिकडे काही एवढा जाम नाही, पूर्ण खाली रस्ता. शेवटची ऑर्डर द्यायची नाही, रिटर्न निघायचं आपल्याला. 9 साडेनऊ वाजतील बहुतेक आम्हाला. बघूया आपण आता काय. माझ्या कंपनीचं काम असायचं ना त्यावेळेस पुण्यामध्ये कामाला मी मोशीला यायचो, तेव्हा मोशीमध्ये काहीच नव्हतं. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोशी किती डेव्हलप झाले. आमच्या कंपनीने आम्हाला स्टे दिलेला हिंजवडीला, वाकडच्या इकडे. तिथून आम्ही ओला किंवा उबेर करून इकडे यायचो. शेवटची पेटी आपली गेली क्वीन्सलँड मोशीमध्ये. पण आपले सबस्क्रायबर आहेत खाली भेटा आले, त्यांनी पण आग्रह केला वरती या म्हणून. म्हटलं नाही यांना भाडं आहे, कारण की सगळ्यांकडे जर थांबलो तर कसं शक्य होईल. पण आजरा तिथे लोक प्रेमाने आपल्याला बोलवतात, आपले व्हिडिओज प्रेमाने बघतात, ते सगळ्यांचे एक ऋणानुबंध आहेत. चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून. आता ही शेवटची पेटी देऊन आम्ही आता निघतोय परत रिटर्न प्रवास पनवेल. आता खूप थकल्यासारखं वाटायला लागलं आहे आणि कुठेतरी चहा पिऊ, नॉनस्टॉप जो CNG भरायचं गाडीत निघूया. पण छान वाटलं, आज एक्सपिरियन्स छान होता, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बऱ्याच जणांनी वरती बोलवलं की या म्हणून आमच्या परत या. काही जण वयस्कर होते त्या घरी पण जाऊन आलो, काही जण खाली घेऊन खायला आले. हे अनुभव पण आले, म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ते असं म्हणजे आपण घरपोच देतो ना, त्यामुळे ते आपली जबाबदारी पण आहे. पण बरेच जण समजूतदारपणाने आम्ही खाली येतो स्वतः भेटायला, असे पण काही जण आले. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि आज पुण्याचा दिवस छान गेला. पुण्यासोबत एक वेगळी अटॅचमेंट आहे. भेटू लवकरच पुन्हा काहीतरी वर्षाने आम्ही एकत्र कधी ट्रिप करू, प्लॅन करू. चला आपण आता निघतोय रिटर्न प्रवास. बाय, सी यू, टेक केअर. तर मंडळी, पुण्याचा हा एक ब्लॉग केलेला मी, तो जवळजवळ एक 10-15 दिवसापूर्वी केलेला. मी मध्ये पुढच्या पिरियडमध्ये बिलकुलही फ्री नव्हतो. खूप साऱ्या ऑर्डर येत होत्या आणि मला माहिती होतं की पुण्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खूप सारे लोक इन्क्वायरी करतील. तर बऱ्याच जणांनी तुम्ही जेव्हा सांगितलं की पुण्यात येणार आहे तेव्हापासूनच खूप साऱ्या ऑर्डर येत होत्या. तर आंब्यामध्ये भरपूर जण आपल्याकडून ऑर्डर करत होते. तर आंबे आपण चांगले दिले लोकांना. आंबा म्हटला की हा नाजूक फळ आहे, त्यामध्ये एखाद दुसरा असं खराब निघण्याचे चान्सेस असतात. पण तरीसुद्धा आम्ही खराब नाही निघायला पाहिजे यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो. सगळ्या पेट्या चेक करून एक पाठवत होतो. तर खूप छान रिस्पॉन्स आला. आता हा व्हिडिओ बघून बरेच जण आम्हाला ऑर्डर करायचा प्रयत्न करतील. पण मी ह्या व्हिडिओनंतर पण 2 ते 3 ट्रिप पुण्याला मारल्या. तर पुण्यात सगळ्याच वेळेस व्हिडिओ करायला मिळाला. मी बऱ्याच वेळेस गेलो, डिलिव्हरी केलं. आमचे एक आपले जगताप दादा आहेत हडपसरला, फुरसंगीला राहतात. तर तिकडे त्यांच्या घरी 25-30 पेट्या ठेवून तिथून पण काही डिस्ट्रीब्युशन केलं. तर ह्या गोष्टी ह्यावर्षी केल्या आणि ह्यावर्षी आपल्यासाठी फर्स्ट टाईम होते. म्हणजे आम्ही 3रं वर्ष आहे. आम्ही 2-3 वर्ष आम्ही इकडे मुंबईत केलं, मुंबई आणि उपनगर, आणि ते पण घरपोच दिले. पण ह्यावर्षी पुण्यात पहिल्यांदा असं केलं. तर ते सक्सेसफुल झालं की आपण पुण्यात पण सर्व्हिस देऊ शकतो. आणि त्यातले आपण आणखीन यावर्षी ॲडव्हान्समध्ये जाऊन पुढे जाऊन आपण नाशिकमध्ये पण काही पेट्या डिलिव्हर केल्या. आणि आत्ता कॉन्फिडन्स आहे आपण सातारा, कोल्हापूर, सांगली इकडे पण आपण पुढच्या वर्षी करू. कारण की आता कॉन्टॅक्ट्स वाढलेत आणि काही ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत किंवा बस वगैरे आहेत ट्रॅव्हल्स, त्यांच्यासोबत आपण आता कॉन्टॅक्टमध्ये आहोत. तर ते करता येईल. म्हणजे दरवर्षी नवीन काय पण शिकतोय. तर त्यातून एक्सपिरियन्स चांगला मिळतो आहे. नवीन काही डिलिव्हरी करणारी जे मुलं आहेत आमच्या पनवेलच्या एरियामधली, ती पण कॉन्टॅक्टमध्ये आता आलेत. तर ते छान होतं आहे. म्हणजे एक व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यामध्ये उतरावं लागतं, पूर्ण डीप उतरावं लागतं. बऱ्याच खाचखडके माहिती पडतात. आणि आंबा खराब निघाला की आपण त्यांना रिप्लेस पण द्यायचा आपण प्रयत्न करत असतो पुढच्या ऑर्डरमध्ये. आणि आता पुण्याच्या नंतर पण काही हजार ऑर्डर आलेल्या, पण आम्ही गावी चाललो तर ते शक्य नाही सगळ्यांना परत पाठवणं. काही जणांचे पैसे रिफंड केले कारण की 4-5 पेट्यांसाठी परत जाता येणार नाही. आणि काही लोक अजून पण इन्क्वायरी करत आहेत. तर मी एक 25 तारखेनंतर मी गावावरून वगैरे येईल. त्यानंतर मग बघूया आंब्याच्या ऑर्डर यावेळेस असतील. तर पुण्यात शक्य नाही होणार पुढे पण हा व्हिडिओ मी खूप 10-15 दिवसापूर्वी अगोदर केलेला आहे. तर तुम्हाला अपलोड करायला जरा वेळ नव्हता मिळाला. म्हटलं चला एक आठवण म्हणून पण राहील, आपला एक पुण्याचा एक ब्लॉग राहील. त्यासाठी मी हा तुमच्यापर्यंत घेऊन आला व्हिडिओ. आणि त्यानंतर मग आता बघूया, आहे थोडासा सीझन आता हळूहळू कमी होईल आणि नंतर मग पाऊस सुरू होईल, त्यावेळेस मग आपण गावाकडचे व्हिडिओ करू. आणि तसं म्हटलं तर आणखीन एक अपडेट द्यायचं म्हणजे बाकीच्या पण घरातले व्हिडिओसुद्धा आपले काही दिवस येत नव्हते. तर ते तुम्हाला आता हळूहळू यायला सुरुवात होईल. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी सरप्रायझिंग अशी न्यूज पण कळेल. तर ते कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. आणि
छान तुम्ही सपोर्ट करता त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि असंच आपण पुढे पण तुम्हाला चांगले सर्व्हिस देण्याचा प्रयत्न नक्की करू. काही प्रश्न असतील, काही शंका असतील त्या आपण नक्की सोडवू. सो भेटू पुढच्या वेळेमध्ये. स्वतःची काळजी घ्या. आणि आता तुम्ही आपले मसाल्याचे जे काही ह्या इन्क्वायरी आहेत किंवा मसाले ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही बुकिंग करू शकता. आम्ही आता काही दिवस 7-8 दिवस किंवा 15 दिवस 10 दिवस गावी जाऊ, तर त्या पिरियडमध्ये तुम्ही आम्हाला बुकिंग करून ठेवू शकतात. म्हणजे सोडे असतील, मसाले असतील, आंब्याचे काही ठराविक आम्ही ऑर्डर घेणार मुंबईत आणि जवळपासच्या उपनगरातल्या, तर त्या घेऊन ठेवू. म्हणजे आम्ही गावावर नेतो, तुम्हाला सांगू ह्या तारखेला आम्ही गावावर नेतो आहे, तर तेव्हा तुम्ही त्या तुम्हाला डिलिव्हर होतील, कुरिअर वगैरे होतील. तर तुम्ही बुकिंग करू शकता. आपली बुकिंग सर्व्हिस चालूच असणार आहे कंटिन्यू. पण तुम्हाला कुरिअर डिलिव्हरी वगैरे होईल ते तुम्हाला आम्ही अपडेट करू तेव्हा होईल. सो स्टे ट्यून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच.